बहुजन संघटक या लोकप्रिय फेसबुक पेजवर आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की परिवर्तनवादी चळवळीत किंवा आंबेडकरी चळवळीत बहुजन संघटक या फेसबुक पेजची क्रेज आणि त्यांचे सातत्यपूर्ण उपक्रम या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव आहे। आणि आज ज्या अभिनव उपक्रमात आपण सगळेजण जमलेलो आहोत तो आहे भारतीय संविधानाच्या प्रत्येक प्रकरणावर प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणारी एक व्याख्यानमाला इथे आयोजित करण्यात आलेली आहे। आज 7 नोव्हेंबर आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन म्हणून सगळीकडे साजरा होतो। आणि हा शाळा प्रवेश दिन अशासाठी साजरा होतो की आजच्या या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश झाला होता। आणि आज संविधान या विषयावर बोलताना एक गोष्ट आपण नमूद केली पाहिजे की ज्या व्यक्तीला, ज्या विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता, जो माणूस शाळेच्या बाहेर बसून, वर्गाच्या बाहेर बसून शिकला, त्या माणसाने या देशाचं संविधान लिहून जागतिक इतिहास घडवलेला आहे। जगाच्या पाठीवर असं कुठंच झालेलं आहे की जो माणूस, ज्याला शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता आणि जो अक्षरशः वर्गाच्या बाहेर बसून शिकला, त्यांनी त्या देशाचं संविधान लिहून टाकलं। तेव्हा आजच्या या गौरवशाली दिनी आपण भारतीय संविधानाचा भाग 4 51A आर्टिकल 51A म्हणजे नागरिकांची मूलभूत कर्तव्य या विषयावर सांगोपांग चर्चा करणार आहोत। मी शीतलकुमार वानखडे, यवतमाळ जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीत काम करतो। माझं LLM पर्यंतचं कायद्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आता मूलभूत कर्तव्य या विषयाला हात घालताना किंवा या विषयावर चर्चा करताना प्रकरण 4 जे आहे ते आपण संपूर्णपणे समजून घेतलं पाहिजे। की राज्याची मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ह्या दोन बाबी आपल्याला समजून घ्यायला हव्यात। त्या अशा समजून घ्यायला हव्यात की त्या एकाच प्रकरणात अशासाठी आहे की राज्याची मार्गदर्शक तत्वे जी आहेत ते राज्यांवर असलेलं मॉरल ऑब्लिगेशन आहे आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्य जे आहेत ती त्या राज्यातील नागरिकांवर असलेलं मॉरल ऑब्लिगेशन आहे। म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्वे हे राज्यासाठी नैतिक जबाबदारी आहे आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्य हे नागरिकांसाठी नैतिक जबाबदारी आहे। म्हणजे केवळ भाग 4 मध्ये राज्यासाठी मार्गदर्शक तत्वे देऊन होणार नाही, तर नागरिकांसाठी सुद्धा मूलभूत कर्तव्य निश्चित केली पाहिजे असं संसदेला वाटलं। त्याच्यामुळे या मूलभूत कर्तव्याची तरतूद झालेली आहे। आपण आता याला 3 टप्प्यात बघूया। पहिल्या टप्प्यात आपण असं बघणार आहोत की याची मूलभूत कर्तव्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण समजून घेऊ। दुसऱ्या टप्प्यामध्ये ती कोणती आहेत ती समजून घेऊ आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याला विस्ताराने ती सगळी समजून घेऊ। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण, अरे मला त्रास होता तिकडे, सॉरी। राज्याची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य हे दोन्हीही एकाच प्रकरणात म्हणजे भाग 4 मध्ये आहेत। आणि मूलभूत कर्तव्याचं जे आहे ते 51A जे आहे हे स्वतंत्र कलम आहे। याची स्वतंत्र, मला आवाजाचा त्रास होत आहे तिकडून, प्लीज सॉरी। राज्याची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य या दोघांचाही एकाच प्रकरणात समावेश करण्यात आलेला आहे।
आता याच्यामध्ये पहिल्यांदा हे समजावून घेऊ आपण पार्श्वभूमीमध्ये की जेव्हा पहिल्यांदा संविधान सभेने संविधान तयार केलं, संविधानाचा ड्राफ्ट ज्या वेळेला आला त्यावेळेला भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता. बरं, तो तेव्हा का नव्हता? तेव्हा मूलभूत कर्तव्याचा समावेश नसल्याचं कारण काय आहे? त्यावेळेला मूलभूत कर्तव्याचा समावेश न करण्याचं कारण असं आहे की त्यावेळेच्या संविधान सभेच्या किंवा संविधानकर्त्यांना असं वाटत होतं की भारताचे जे नागरिक आहेत ते सुज्ञ आहेत, विवेकी आहेत आणि त्यांची कर्तव्य जी आहेत त्यांच्यावर त्यांचे जे मॉरल ऑब्लिगेशन जे आहेत ते गृहीत धरून त्याच्यामध्ये समावेश केलेला नव्हता. म्हणजे भारतीय संविधानाचा जो सेन्स आहे, सारांश आहे किंवा त्याच्यामध्ये असं गृहीत धरलं होतं की नागरिक हे विवेकी पद्धतीनं वागतील, नागरिक हे जबाबदारीनं वागतील आणि जबाबदार नागरिकत्वाचा विकास भारतामध्ये होईल. त्याच्यामुळे आपल्याला या मूलभूत कर्तव्याची स्पेशल तरतूद संविधानामध्ये करायची गरज त्यावेळेच्या संविधानकर्त्यांना भासली नाही. विशेष म्हणजे जगातील जेवढे जेवढे काही मोठे लोकशाही देश असतील, कॅनडा असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, युएसए असेल, या सगळ्या देशांच्या राज्यघटनेमध्ये म्हणजे प्रामुख्याने मोठ्या देशांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला नाही. मग भारतामध्ये अशी वेळ का आली? भारतामध्ये अशी गरज का भासली की नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याचा समावेश हा भारतीय राज्यघटनेमध्ये करावा? आता भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याचा किंवा मूलभूत कर्तव्याचा जो समावेश करण्यात आला तो करण्यात आला 42व्या घटना दुरुस्तीनुसार. 42वी घटना दुरुस्ती 42nd अमेंडमेंट इन कॉन्स्टिट्यूशन ही एक वैशिष्ट्यपूर्ण घटना दुरुस्ती आहे. त्याचं कारण असं आहे की ती घटना दुरुस्ती इंदिरा गांधी यांच्या वादळी कार्यकाळामध्ये झालेली आहे. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी खूप असे प्रचंड मोठे मोठे निर्णय घेतले, ज्या निर्णयाचे दूरगामी परिणाम भारताच्या समाज जीवनावर, भारताच्या संसदीय राजकारणावर आणि एकंदरच भारतीय नागरिकांच्या जीवनावर झालेले आहे. इंदिरा गांधीच्या कार्यकाळाची पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यावेळेला समाजवाद्यांचं त्यांच्या विरुद्ध आंदोलन झालं. त्यावेळेची त्यांनी केलेली आणीबाणी असेल, खाजगी बँकांचं केलेलं राष्ट्रीयकरण असेल, संस्थानिकांचे बंद केलेले तनखे असतील, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या घटना इंदिरा गांधीच्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये घडल्या. त्याच्यामध्ये त्यांना अशी गरज वाटली की भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्याचा सुद्धा समावेश असावा असं त्यावेळेच्या संसदेला वाटलं. आणि त्यानंतर सरदार स्वर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक तशी समिती नेमण्यात आली. त्या समितीने आपला अहवाल सादर केला. त्या समितीने अहवाल सादर केल्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1977ला नागरिकांच्या किंवा या मूलभूत कर्तव्याचा भाग भारतीय संविधानाच्या 4थ्या भागामध्ये कलम आर्टिकल 51A नुसार समावेश करण्यात आला. आता त्याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयानं काही निर्णय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक चंद्रभवन बोर्डिंग अँड लॉजिंग बेंगलोर वर्सेस स्टेट ऑफ मैसूर आणि आंध्र प्रदेशचा एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की नुसता नागरिकांना अधिकार देऊन भागणार नाही किंवा नागरिकांना हक्क देऊन होणार नाही, तर नागरिकांची कर्तव्य सुद्धा संसदेनं निश्चित केली पाहिजे. म्हणजे उच्च न्यायालयाचं सुद्धा, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचं सुद्धा वेळोवेळी असं मत आलं, त्यांचे तसे निर्णय आले. आताच मी तुम्हाला एक केस लॉ सांगितला, चंद्रभवन बोर्डिंग अँड लॉजिंग बेंगलोर वर्सेस स्टेट ऑफ मैसूर अँड आंध्र प्रदेश, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं. त्यानंतर त्यावेळेच्या सरकारने जी नेमलेली सरदार स्वर्णसिंग समिती होती, त्या समितीने सुद्धा आपला अहवाल दिला. आणि हा अहवाल दिल्यानंतर भारतीय संविधानामध्ये 1977ला स्पेशल 4थ्या भागामध्ये, भारतीय संविधानाच्या 4थ्या प्रकरणामध्ये कलम 51A नुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश झाला. आता हे मूलभूत कर्तव्याचा समावेश जो झालेला आहे तो अत्यंत स्वागतार्ह आहे. स्वागतार्ह असा आहे की आपण एका बाजूने भारतीय संविधान आपल्याला अधिकार देते, जे मूलभूत अधिकार भारतीय संविधानानं आपल्याला दिलेले आहेत, फंडामेंटल राईट आहे, आर्टिकल 12 ते 32च्या दरम्यान आहे. तसंच भारतीय संविधानानं जे स्टेट आहे, राज्य आहे, शासन आहे, त्याच्यावर सुद्धा ऑब्लिगेशन्स टाकले, त्याच्यावर सुद्धा नैतिक जबाबदारी निश्चित केली
की ते वेलफेअर ऑफ स्टेट असलं पाहिजे, त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे, त्यांनी जनकल्याणासाठी काम केलं पाहिजे. मग संसदेवर जबाबदारी आहे, राज्यांवर जबाबदारी टाकली, लोकांना जसे मूलभूत हक्क दिले तसेच लोकांना, तसेच जनतेला, नागरिकाला मूलभूत कर्तव्य सुद्धा भारतीय संविधानाने निश्चित करण्यात आली. त्याच्यामुळे आपण जसे एका बाजूने हक्क मागतो आणि आपल्या हक्कावर गदा आली तर आपण न्यायालयात जातो, प्रशासनाकडे दाद मागतो, न्यायालयाकडे दाद मागतो, त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रत्येक नागरिकांना रिस्पॉन्सिबल इंडियन सिटीजन म्हणून, जबाबदार भारतीय नागरिक म्हणून भारतीय संविधानानं जी काही मूलभूत कर्तव्य निश्चित केलेली आहे त्या कर्तव्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि ते पालन लोकांकडून व्हावं, लोकांनी तशा पद्धतीचं आपलं वर्तन ठेवावं असं त्यावेळेच्या संसदेला, त्यावेळेच्या शासनाला वाटलं. त्याच्यामुळे हा स्पेशल ही तरतूद मूलभूत कर्तव्याची भारतीय संविधानामध्ये करण्यात आली. ही झाली भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद करण्याची पार्श्वभूमी. कोणाला काही या व्याख्यानामध्ये आपले कमेंट सुद्धा मी अपेक्षा करतो, तशी आपल्याला निवेदन करतो की तुमचे कमेंट सुद्धा येऊ द्या, म्हणजे मला काही त्याच्या संदर्भाने सविस्तर परत बोलता येईल किंवा त्याच्यात काही सुधारणा सुद्धा करता येईल. आता ही झाली भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य निर्माण करण्याची पद्धती किंवा त्याची पार्श्वभूमी की का ती करण्यात आली. 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानामध्ये ही मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. भारतीय संविधानाच्या भाग 4 आर्टिकल 51A नुसार ही आता तरतूद आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे. ही जी तरतूद आहे ही एक मॉरल ऑब्लिगेशन आहे, म्हणजे नैतिक जबाबदारी आहे. ह्या तरतुदी जी आहेत ही मूलभूत कर्तव्य जी आहे ती न्यायालयाच्या कार्यकक्षाच्या बाहेर आहेत किंवा त्याला आपण फोर्सेबल नाही आहे. आपण सरकार त्याच्यावर नागरिकांवर त्याची जबरदस्ती करू शकत नाही किंवा त्याचा फोर्स करू शकत नाही आणि न्यायालयामध्ये त्याच्या अगेन्स्ट मध्ये कुठलं प्रोसिडिंग चालू शकत नाही. म्हणजे जशी राज्याची मार्गदर्शक तत्व आहेत त्याच पद्धतीनं ती सुद्धा भाग 4 मध्येच आहेत आणि ती सुद्धा न्यायालयाच्या कार्यकक्षेच्या बाहेर आहे. तशीच ही कर्तव्य सुद्धा न्यायालयामध्ये फोर्सेबल नाही आहे, ती सुद्धा कार्यकक्षेच्या बाहेर आहे. आता नेमकी कोणती मूलभूत कर्तव्य आहेत तर एकूण 11 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यापैकीची पहिली 10 मूलभूत कर्तव्य जी आहेत ती 1977ला भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली सरदार स्वर्णसिंग समितीच्या रिपोर्टनुसार. आणि उरलेलं जे 11वं आहे ते जेव्हा राईट टू एज्युकेशन लागू झाला 1 एप्रिल 2010 पासून त्याची अंमलबजावणी झाली आणि 2002ला 86व अमेंडमेंट 86व घटना दुरुस्ती आपल्या भारतीय संविधानामध्ये झाली आणि त्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. म्हणजे आज घडीला आपल्या भारतीय संविधानामध्ये नागरिकांचे मॉरल ऑब्लिगेशन म्हणून त्यांच्यावर 11 मूलभूत कर्तव्याची जबाबदारी आहे. तर ती कोणती आहे त्यातलं पहिलं आहे की संविधानाचे पालन करणे. सगळ्यात पहिलं आहे की संविधानाचे पालन करणे आणि त्या संविधानाने घालून दिलेले जे आदर्श आहेत, संविधानानं निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत, राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, यांचा आदर करणे. हे पहिलं मूलभूत कर्तव्य भाग 4 मध्ये आर्टिकल 51A नुसार देण्यात आलेलं आहे. दुसरं आहे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळालेली आहे, त्या आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. तिसरं मूलभूत कर्तव्य आहे भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. चौथा आहे की देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
पाचवा आहे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. सहावा आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारसाचे मोल जाणून तो जतन करणे. हे सहावं मूलभूत कर्तव्य आहे. सातवा आहे वने, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यामध्ये सुधारणा करणे व प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. आठवं मूलभूत कर्तव्य आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोषक बुद्धी व सुधारणावाद याचा विकास करणे. नववं मूलभूत कर्तव्य आहे की सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. सगळ्यात महत्वाचं आहे की हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. दहावं कर्तव्य आहे की राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे. आणि 11वं जे मी मगाशी सांगितलं की हे पहिल्यांदा ज्या वेळेला 1977ला हे मूलभूत कर्तव्य या यादीमध्ये समाविष्ट नव्हतं, परंतु 86वी घटना दुरुस्ती जी सन 2002 ला झाली आणि 1 एप्रिल 2010 पासून जो बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क त्यांना देण्यात आला, त्यामध्ये त्या बालकांच्या पालकांवर सुद्धा माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वयोगटातील आपल्या अपत्य वा यथास्थित पाल्य यांना शिक्षणाची संधी देणे. म्हणजे पालकांवर हे कर्तव्य निश्चित करण्यात आलेलं आहे की तुमच्या पाल्याची किंवा तुमच्या अपत्यांच्या शिक्षणाची तुम्हाला सोय करायची आहे, त्यांना तशी संधी उपलब्ध करून द्यायची आहे. अशा प्रकारची 11 मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. आता मी पहिल्यांदा सांगितलं की आपण याच्यावर आता सांगोपांग चर्चा करू. की मी पहिल्यांदा हा मुद्दा स्पष्ट केला की ही न्यायालयात फोर्सेबल नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीने याचा भंग केला म्हणून त्याच्यावर कुठली कारवाई करता येत नाही. परंतु काही प्रकरणांमध्ये न्यायमूर्ती वर्मा समिती जी 1991 मध्ये भारत सरकारनं नेमली होती, तिने काय आपला अहवाल दिला तर काही बाबींमध्ये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद उपलब्ध आहे. भारतीय संसदेला त्या संदर्भानं कायदे करण्याचा अधिकार आहे. जो राष्ट्रगीत किंवा राष्ट्रचिन्हांच्या सन्मानाचा कायदा भारत सरकारनं 1971 ला केलेला आहे किंवा आयपीसी मध्ये काही तरतुदी आहेत, तर तशी तरतूद कायदे करण्याचा अधिकार भारत सरकारला या संदर्भानं आहे. परंतु जशी राज्याची मार्गदर्शक तत्वे ही फोर्सेबल नाहीत किंवा न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर आहेत किंवा न्यायालयात त्याच्यात न्यायप्रविष्ट ती होत नाही, तशीच नागरिकांची मूलभूत कर्तव्य सुद्धा न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर आहेत किंवा न्यायप्रविष्ट होत नाही. आता याच्यामध्ये एक साधं कलम जरी एका कलमात जरी भाग 4 मध्ये समाविष्ट असले तरी याची व्याप्ती खूप मोठी आहे. याची व्याप्ती अशासाठी मोठी आहे की भारताचं जे संविधान आहे, भारताच्या संविधानाचा प्रत्येक पैलू हा नागरिकांच्या वर्तनात कसा आला पाहिजे याची ही सगळी थिअरी आहे, याची ही सगळी गाईडलाईन आहे, याची सगळ्या सूचना आहेत आणि ती नैतिक स्वरूपाची आहे. आता आपण पहिल्या कर्तव्यावर चर्चा करूया की संविधानाचे पहिलं कर्तव्य आहे संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याचा आदर करणे. पहिल्या ओळीत नागरिकांना कर्तव्य सांगितलेलं आहे की संविधानाचं पालन करा,
नागरिकांवर पहिलं ऑब्लिगेशन आहे, पहिली नैतिक जबाबदारी आहे की संविधानाचं पालन तुम्ही केलं पाहिजे. संविधानाचं पालन केलं पाहिजे म्हणजे काय की संविधानामध्ये जे मूल्य अंतर्भूत आहे, संविधानामध्ये जी तत्व दिलेली आहेत त्या तत्वाचं पालन भारताच्या नागरिकांकडून झालं पाहिजे. आणि भारतीय संविधानानं जे आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शाचं सुद्धा पालन हे नागरिकांकडून झालं पाहिजे. आता याच्यामध्ये भारतीय संविधानाचं पालन ह्या सगळ्या नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे. एका गोष्टीची चर्चा आपण या ठिकाणी जरूर केली पाहिजे. ती चर्चा अशी केली पाहिजे की काही लोक, देशातील काही लोक, काही संस्था किंवा काही विचारधारेचे लोक ज्यांना भारतीय संविधानावर अभिप्रेत असलेलं राष्ट्र उभं राहावं आणि ते सातत्याने पुढे जावं असं वाटत नाही, त्या लोकांनी जनतेच्या काही ठराविक लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण केलेला आहे की भारतीय संविधान जे आहे की बाबा मोजक्या लोकांच्या, वंचित समूहाच्या भल्याचं संविधान आहे. त्यामुळे संविधानाचा जेव्हा केव्हा मुद्दा येतो, संविधानाच्या अस्तित्वाचा जेव्हा केव्हा मुद्दा येतो किंवा संविधानानं घालून दिलेल्या आदर्शाचा जेव्हा केव्हा मुद्दा येतो त्यावेळेला पहिल्यांदा वंचित समूह उठून उभा राहतो. आपण पाहिलं की अशा ह्या काही राष्ट्रविघातक शक्ती जे आहेत त्या राष्ट्रविघातक शक्ती वेळोवेळी मध्ये तोंड वर काढत असतात. जसं आपण मागे पाहिलं की जंतर मंतरला दिल्लीला भारतीय संविधानाची एक प्रत जाळण्यात आली. आता तो जो प्रत जाळणारा कुठल्याही विचारधारेचा, कुठल्याही संघटनेचा पदाधिकारी असू द्या, पण त्यांनी त्याचं भारतीय संविधानाचं पालन करणे हे मूलभूत कर्तव्य पाळलेलं नाही. जे संविधान विरोधी शक्ती आहे, ज्या संविधानामध्ये सांगितलेल्या ज्या तरतुदी आहेत की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ही संकल्पना ज्या लोकांना मान्य नाही, ज्यांना विशिष्ट धर्माचं आणि विशिष्ट लोकांच्या भल्याचं राज्य यावं असं वाटते, ते लोक भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. म्हणून हे ऑब्लिगेशन आहे की भारतीय संविधानाची प्रत ज्यांनी कोणी जाळली त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली. कारण भारतीय संविधानाचं पालन करणं हे त्याचं ऑब्लिगेशन आहे, हे त्याचं नैतिक कर्तव्य आहे. त्याच्यात पहिल्याच कलमात असं म्हटलेलं आहे की भारतीय संविधानाने घालून दिलेले आदर्श. कुठले आदर्श भारतीय संविधानाने घालून दिलेले आहे? भारतीय संविधानाने घालून दिलेले आदर्श आहे न्याय, समता, बंधुता, कायद्यापुढे समानता. ही सगळी जी आहे ही सगळी आदर्श भारतीय संविधानानं घालून दिलेली आहे आणि त्याचा उल्लेख आपल्या भारतीय संविधानामध्ये स्पष्टपणे आहे. 42व्या घटना दुरुस्तीनुसारच भारतीय संविधानाची जी प्रियंबल आहे, प्रस्ताविका आहे, त्याच्यामध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ही शब्द ऍड करण्यात आलेली आहे. या 4-5 शब्दांमध्ये भारतीय संविधानाची सगळी मूल्य आहेत. आपले मूलभूत अधिकार जे आहे त्याच्यामध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांमध्ये ही सगळे आदर्श आले. म्हणून एकंदर सगळ्या भारतीय संविधानाचा जर आपण सेन्स पाहिला, त्याचा जर आदर्श पाहिला तर तो आदर्श काय आहे की भारत हे एक कल्याणकारी राज्य आहे, सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, इथे लोकशाही आहे, लोकशाही गणराज्य आहे आणि या भारतीय संविधानाने इथल्या नागरिकांना जीवन जगण्याचे सगळे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य, ही तत्वे या संविधानाने समाजामध्ये रुजवलेली आहेत. तर भारतीय संविधानाचं पालन करायचं म्हणजे त्याच्या आदर्शाचं पालन करायचं, तर ते आदर्श आहेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. या आदर्शाचं पालन करण्याचं पहिलं कर्तव्य भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. भारतीय संविधानाने ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये संसद असेल, न्यायपालिका असेल, कार्यपालिका असेल, वेगवेगळ्या प्रकारची प्राधिकरणं असेल, त्या सगळ्या प्राधिकरणाचा आदर करण्याचा, त्याचा सन्मान करण्याची आपली जबाबदारी आहे. देशातील नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे.
आता राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे हे नितांत महत्वाचं कर्तव्य आहे. आपण कोणत्याही विचारधारेला मानत असू, आपण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असू, कुठल्याही संघटनेचे कार्यकर्ते असू, तुमच्या पक्षाचा, तुमच्या संघटनेचा कुठलाही झेंडा असेल, त्याचा कुठलाही रंग असेल, परंतु भारताचा राष्ट्रध्वज हा देशाच्या सगळ्या संघटनेच्या पेक्षा, धर्माच्या सगळ्या ध्वजापेक्षा श्रेष्ठ आहे. हे तत्व, हे कर्तव्य इथं पालन करायचं आहे. म्हणून कधीही राष्ट्रध्वज हा धर्माच्या ध्वजापेक्षा, पक्षाच्या ध्वजापेक्षा, संघटनेच्या ध्वजापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरतो. आणि म्हणून जे कोणी आपण बरेचदा प्रकरण पाहतो, बरेचदा गोष्टी अशा लक्षात येतात की कधी कधी एखादा पक्षाचा नेता असतो, तो त्याच्या पक्षाचा झेंडा वर करतो आणि राष्ट्रध्वज त्याचा खाली करतो. अशा प्रकारचा प्रकार सुज्ञ नागरिक म्हणून आपण खपवून घेता कामा नये. त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, त्याच्याबद्दल लिहिलं पाहिजे. का आत्ताच्या काळात बोलणे आणि लिहिणे हे सगळ्यात मोठ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो बोलण्याचा, लिहिण्याचा, लोकांपर्यंत जाण्याचा सातत्यपूर्ण उपक्रम आपली बहुजन संघटकची टीम करत आहे, त्या सगळ्या टीमचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपले राहुल खांडेकर सर असतील, त्यांची सगळी टीम असेल, त्या सगळ्यांचं आपण भरभरून कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना धन्यवाद सुद्धा दिले पाहिजे. मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एका प्रकरणामध्ये अलीकडेच न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे आणि फार क्रांतिकारी निर्णय तो दिला की कुठल्याही चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू व्हायच्या आधी राष्ट्रगान झालं पाहिजे आणि त्या राष्ट्रगीताला सगळ्यांनी उभं राहून त्या राष्ट्रगीताचा सन्मान केला पाहिजे. म्हणून आपण या कर्तव्याची चर्चा करताना इथे लक्षात घेण्यासारखं हे आहे की भारताचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे नितांत आदरणीय बाबी आहेत, नितांत आदरणीय आपले मानबिंदू आहेत. त्याच्यामुळे कोणी कोणत्याही पक्षाचा असो, कुठल्याही धर्माचा असो, धर्माच्या ध्वजापेक्षा राष्ट्राचा ध्वज हा सर्वश्रेष्ठ आहे. हे कर्तव्य आपल्याला इथं पाळायचं आहे. आणि कुठल्याही गीतापेक्षा, कुठल्याही प्रतिज्ञेपेक्षा राष्ट्रगान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते आपल्यावर मॉरल ऑब्लिगेशन आहे, ते आपल्यावर नैतिक जबाबदारी आहे. त्याच्यामुळे पहिलं कर्तव्य जे आहे की संविधानाचं पालन करणे, त्यांनी संविधानाने घालून दिलेले आदर्श, संविधानाने उभ्या केलेल्या संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आदर करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकांचं मूलभूत कर्तव्य आहे. मध्ये याच्यात भुलभुलैया गोष्टी पाहायला मिळतात की काही संस्था आहेत, काही संघटना आहेत, त्यांनी एक भारत मातेची कल्पना उभी केलेली आहे, म्हणजे देशाची कल्पना उभी केलेली आहे की देशाचा असा एक आराखडा, देशाचा नकाशा काढलेला असतो. त्याच्यामध्ये वाघावर, सिंहावर बसलेली भारत माता, तिची जी साडी असते, तिचं जे वस्त्र असते ते 3 रंगाचं असते, तिरंग्याच्या रंगातलं वस्त्र असते आणि तिच्या हाती भगवा ध्वज असतो. मित्र, लक्षात घ्या की ही भारत माता संविधानाला अभिप्रेत नाहीये. भारत मातेच्या वस्त्राचा रंग तिरंगा हे संविधान विरोधी आहे आणि तिच्या हाती भगवा ध्वज हे सुद्धा संविधान विरोधी आहे. जेव्हा केव्हा जिथे कुठे भारताचा नकाशा, भारताचा संबंध येईल, तिथं त्या भारताचा जो राष्ट्रध्वज आहे, आपला जो तिरंगा आहे, तो तिरंगा सर्वश्रेष्ठ ठरतो कुठल्याही धर्माच्या ध्वजापेक्षा. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे भारत माता म्हणून आपण जी प्रतिमा मिरवतो किंवा भारत माता म्हणून आपण जी प्रतिमा कुठे कुठे लावतो, त्या प्रतिमेचं चिंतन केलं पाहिजे की खरंच ती प्रतिमा भारतीय संविधानात बसते का, किंवा ती प्रतिमा लावताना, ते वापर करताना ते नागरिकांच्या कर्तव्यामध्ये, मूलभूत कर्तव्यामध्ये बसते का. तर ते मूलभूत कर्तव्यामध्ये बसत नाही. त्याच्यामुळे
इथून पुढे कुठे तुम्हाला तसं आढळलं किंवा तुम्ही स्वतः त्याचा कुठे वापर करत असाल तर तो आपण प्राकर्षानं टाळायला पाहिजे, हे लक्षात घ्या. राष्ट्रगीत जे आहे ते इतर कुठल्याही गीतांपेक्षा, ते धर्माचं गीत असेल, संघटनेचं गीत असेल, पक्षाचं स्लोगन असेल, त्या स्लोगनपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचा सन्मान आदर हा झाला पाहिजे. असं थोडक्यात आपण या पहिल्या कर्तव्यावर प्रकाश टाकलेला आहे. आता दुसरं कर्तव्य आपण समजून घेऊ. दुसरं कर्तव्य असं आहे की ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली आहे त्या आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुकरण करणे. फार महत्वाचा मुद्दा आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. आज जे लोक राष्ट्रभक्तीच्या, राष्ट्रप्रेमाच्या गप्पा करतात त्या लोकांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात किंवा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत किंवा देशाच्या उभारणीत एका कवडीचं योगदान नाही. म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं वैशिष्ट्य असं आहे की 1857 ते 1947 पर्यंत जो कार्यकाळ गेलेला आहे त्या कार्यकाळामध्ये भारतीय स्वातंत्र्याची एक चळवळ, प्रचंड मोठी चळवळ आपल्या देशात उभी राहिलेली आहे. आणि त्या चळवळीचे किंवा त्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला ज्या आदर्शातून स्फूर्ती मिळाली, कुठल्या आदर्शातून स्फूर्ती मिळाली, त्या आदर्शाचा आपण जोपासना केली पाहिजे आणि त्याचा अंगीकार केला पाहिजे. कुठले आदर्श असतील ते, तर त्या आदर्शामध्ये ती जी आदर्श, ज्या आदर्शाने भारतीय राष्ट्रीय चळवळीला प्रेरणा दिली, स्फूर्ती दिली, ते आदर्श असे आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचे आदर्श थोडक्यात आपण एक दोन बघूया. समर्पण त्याग हा केवढा मोठा आदर्श भारतीय स्वातंत्र्य चळवळीत होता. लोकांनी आपलं घरोदार सोडून दिली, लोकांनी आपल्या डिग्र्या फेकून दिल्या, लोकांनी आपल्या नोकऱ्या सोडून दिल्या, तुरुंगात जाऊन बसली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, परंतु देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. हे आदर्श भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आहे. बलिदान दिलं, भगतसिंग, राजगुरू फासावर गेले, अनेकांना तुरुंगवास झाला, अनेकांनी तुरुंगवास भोगला. बलिदान, ऐक्य. 1857चा जो स्वातंत्र्य लढा होता त्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व बहादूर शाह जाफर या मुस्लिम राजाने केलं होतं, जो दिल्लीचा बादशाह होता. आणि त्याच्या नेतृत्वात देशातील सगळे क्रांतिकारक एकवटले होते, सगळे संस्थानिक सगळे एकवटले होते आणि न भूतो न भविष्यती असा मोठा उठाव इंग्रज शासनाच्या विरुद्ध 1857चा उभा राहिला. ऐक्य, जात, धर्म, पंथ, भाषा याच्या पलीकडे ही चळवळ उभी राहिली की देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ उभी राहिली होती. त्याच्यामुळे ऐक्य हा खूप मोठा आदर्श त्या चळवळी पुढे होता. त्याग, समर्पण, ऐक्य, बलिदान, न्याय, ह्या सगळ्या गोष्टींचा आदर्श हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत होता. आता भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, भारत स्वतंत्र झाला, परंतु ही जी आदर्श मूल्य, ज्या मूल्याने या स्वातंत्र्य चळवळीला, या स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती दिलेली आहे, ती मूल्य आपण जोपासली पाहिजे. कारण ती मूल्य प्रत्येक काळामध्ये आपल्यासाठी आवश्यक ठरतील, प्रत्येक काळामध्ये आपल्याला प्रेरणा देतील आणि आपल्याला राष्ट्र उभारणीची प्रेरणा देतील. त्याच्यामुळे त्या मूल्यांचा सदैव जोपासना व्हावी, त्या मूल्यांचा सदैव अंगीकार व्हावा, ही तरतूद आपल्या मूलभूत कर्तव्यानुसार करण्यात आलेली आहे. तिसरा आहे भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचं संरक्षण करणे. खूप महत्वाचं कर्तव्य आहे. भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता ही उन्नत ठेवली पाहिजे आणि त्याचं संरक्षण भारताच्या नागरिकांनी केलं पाहिजे. भारताचं सार्वभौमत्व किती महत्वाचं आहे. सार्वभौमत्व याचा अर्थ असा होतो की भारत हा सार्वभौम आहे, तो कुठल्याही बाह्य शक्तीच्या प्रभावाखाली नाही, तो स्वतंत्र आहे, त्याचं स्वतःचं संविधान आहे, त्याची न्यायपालिका आहे, त्याची कार्यपालिका आहे आणि भारताच्या संविधानानुसार भारतीय देशाचा कारभार चालतो. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे, भारताचे लोक एक संघ आहे, भारताच्या लोकांमध्ये ऐक्य आहे, एकता आहे, एकात्मता आहे. हा भाव आपल्याला कायम ठेवायचा आहे आणि तो उन्नत करत जायचा आहे. आणि त्या सार्वभौमता, एकता व एकात्मता या मूल्यांचं संरक्षण आपल्याला करायचं आहे. एकता व एकात्मता का महत्वाची आहे?
ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला इथं 584 च्या दरम्यान संस्थानं होती. या 584 संस्थानांचं सुद्धा एक राष्ट्र कसं उभं राहू शकते या बाबतीत सगळ्या जगातील लोकांना आश्चर्य होतं. ही सगळी संस्थानं खालसा झाली. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रांत, वेगवेगळ्या धर्माची उपासना करणारे लोक हे एकत्र आले आणि सार्वभौम भारत उभा राहिला. एकता आणि एकात्मता ह्या दोन गोष्टी कशासाठी महत्वाच्या आहेत? ह्या दोन गोष्टी अशासाठी महत्वाच्या आहेत की एकता आणि एकात्मता जर भारतीय नागरिकांमध्ये नसेल तर फाळणीचे चटके आपण भोगलेले आहेत. 1947 जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताच्या फाळणीचे चटके आपण भोगलेले आहेत आणि भारताच्या एक संघ राष्ट्र उभं राहताना जे विभाजन देशाचं झालं त्या विभाजनाचे चटके आज सुद्धा आपण सहन करत आहोत. 1980च्या दशकामध्ये खलिस्तानची चळवळ उभी राहिली. शिखांचं स्वतंत्र राज्य व्हावं म्हणून 1980 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात चळवळ होती. इंदिरा गांधींनी ती चळवळ मोडीत काढली आणि त्या चळवळ मोडीत काढताना भारताच्या प्रधानमंत्र्याला इंदिरा गांधीला स्वतःची आहुती द्यावं लागली राष्ट्राची एकता व एकात्मता टिकून ठेवण्यासाठी. नंतर तामिळांचं आंदोलन उभं राहिलं श्रीलंकेमध्ये लिट्टेचं प्रभाकरचं. ते तामिळांचं आंदोलन राजीव गांधींनी शांती सेना पाठवून तामिळनाचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. त्याची शिक्षा राजीव गांधीला भोगावी लागली. या तामिळ आंदोलनामध्ये लिट्टेनं राजीव गांधींचा भारताच्या प्रधानमंत्र्याचा खून केला. त्याच्यामुळे लक्षासारखी गोष्ट ही आहे की भारताची एकता, एकात्मता आणि सार्वभौमता टिकवण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांना आहुती द्यावी लागली. लिट्टेचं आंदोलन, खलिस्तानची चळवळ, पूर्वेकडच्या राज्यांची चळवळ, ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपल्याला भारतीय नागरिकांना भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता टिकून ठेवण्याची मोठी जबाबदारी भारतीय नागरिकांवर आहे आणि ती टिकवणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आर्टिकल 51A नुसार निश्चित झालेला आहे. त्याच्यामुळे हे जे कर्तव्य आहे की भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता ही खूप महत्वाची आहे आणि आपण ती टिकवण्यासाठी आणि सार्वभौम राष्ट्र, प्रगतिशील राष्ट्र उभं करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले पाहिजे. चौथं मूलभूत कर्तव्य आहे की देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाच्या शिरावर आहे आणि जेव्हा केव्हा राष्ट्राला गरज पडेल त्यावेळेला आपली सेवा देण्यासाठी नागरिकांनी पुढे आलं पाहिजे. नागरिकांनी आपलं योगदान राष्ट्रीय सेवेमध्ये दिलं पाहिजे. मग युद्ध असेल, एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, आणीबाणी असेल, अशा प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा राष्ट्राला तुमची माझी गरज पडेल, भारतातील नागरिकांची गरज पडेल आणि सरकार नागरिकांना आवाहन करेल की तुम्ही आता या, तुमची गरज आहे, तुमचं योगदान शासनाला हवं आहे. मग ते तुमच्या श्रमाच्या स्वरूपात असेल, तुमच्या पैशाच्या स्वरूपात असेल किंवा तुमच्या कष्टाच्या स्वरूपात असेल, ते योगदान, ती सेवा देण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. ती सेवा आपण बजावली पाहिजे. काही राष्ट्र अशी आहेत, छोटी छोटी राष्ट्र अशी आहेत की तिथल्या त्या राष्ट्रामध्ये त्या देशातल्या प्रत्येक नागरिकांवर सैन्यामध्ये विशिष्ट काळापर्यंत नोकरी करून देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी निश्चित आहे. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये तसं आहे की ब्रिटनचा राजकुमार जरी असला त्या राजकुमारला सैन्यामध्ये काही काळ जो निश्चित केलेला आहे तेवढ्यापर्यंत सेवा करण्याची, तिथे नोकरी करण्याची आणि देशाचं संरक्षणामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे. मध्ये मध्ये आपल्यावर इथे पण असा विचार पुढे आला होता की आपल्या इथलं सरकार सुद्धा त्या पद्धतीने विचार करत होतं, परंतु तो विषय काही पुढे गेला नाही आणि त्याच्यावर काही आणखी कुठला निर्णय झालेला नाही. परंतु राष्ट्रीय सेवा ज्या आहेत त्या केवळ युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीत नसतात. देशाला जेव्हा केव्हा गरज असेल
देशाला जेव्हा केव्हा अडचण असेल, देश जेव्हा केव्हा अडचणीत असेल, त्यावेळेला आपण राष्ट्राची सेवा करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. उदाहरणार्थ आताचं लगेचचं उदाहरण आपल्याला घेता येईल की कोरोनाची जी महामारी संपूर्ण संबंध जगावर आली, भारत सुद्धा त्याच्यापासून सुटला नाही. भारतात काय प्रचंड लोकांचे कोरोनाने हाल झाले आपण बघितले. अशा परिस्थितीत लोक धावून गेले. लोकांनी मुख्यमंत्री फंड असेल, प्रधानमंत्री फंड असेल, त्याच्यामध्ये कोट्यवधीच्या देणग्या दिल्या. रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांच्या प्रवासाची व्यवस्था केली, ठिकठिकाणी अन्नछत्र उघडले, दवा पाण्याची सोय केली. ही असं आपण राष्ट्राच्या सेवेसाठी धावून गेलं पाहिजे, हे या कर्तव्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे राष्ट्राचं संरक्षण असेल किंवा राष्ट्राला सेवा देण्याची किंवा राष्ट्राच्या साठी योगदान देण्याची जेव्हा केव्हा गरज पडेल, त्यावेळेला नागरिकांनी तिथे धावून गेलं पाहिजे, आपली सेवा बजावली पाहिजे. हे त्याचं मूलभूत कर्तव्य आहे. नंतर आहे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे फार महत्वाचं कर्तव्य आहे. भारतामध्ये जगात जेवढे धर्म आहेत त्या सगळ्या धर्माची उपासना करणारे लोक भारतात आहेत. भारतामध्ये भाषेच्या बाबतीत एवढी विविधता आहे की इथं हजारो भाषा आणि लाखो बोलीभाषा आहेत. प्रदेशामध्ये एवढी विविधता आहे की प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या रीतीभाती आहे. गरीब श्रीमंत असा भेदभाव आहे. 6,500 जाती आहे, जाती जातींमध्ये भेदभाव आहे. परंतु या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. की हे सगळं आहे. आपल्याकडे वेगवेगळे धर्म आहेत, जगात जेवढे धर्म आहेत ते सगळ्या धर्माची ते सगळे धर्म आपल्याकडे आहेत. प्रत्येकाच्या रीतीभाती वेगळ्या आहेत. दर 5 कोसावर बदलणारी भाषा आहे. गरीब श्रीमंत, उच्चवर्णीय, मागासवर्गीय अशा सगळ्या प्रकारचा, स्त्री पुरुष अशा सगळ्या प्रकारचा भेदभाव आपल्या समाजामध्ये दिसतो. परंतु या भेदभावाच्या वर मात करून, या भेदभावाच्या पलीकडे जाऊन आपल्याला भारतीय नागरिकांमध्ये सामंजस्य निर्माण करायचं आहे. आणि सामंजस्य निर्माण करून बंधुभाव वाढीला लावण्याचं कर्तव्य हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं आहे. त्याच्यामध्ये शेवटी जे दिलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे की स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. ज्या प्रथा स्त्रियांच्या प्रतिमेला उणेपणा आणतात त्या प्रथांचा त्याग आपण केला पाहिजे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीची परिस्थिती हा एक वेगळा चिंतनाचा विषय आहे. परंतु स्त्री दास्यत्व किंवा स्त्रियांकडे बघणारा पुरुषी दृष्टिकोन हा संपला पाहिजे. आणि स्त्रीला उणापणा आणणाऱ्या ज्या काही सगळ्या प्रथा असतील, उदाहरणार्थ स्त्रियांना नसलेला शिक्षणाचा अधिकार असेल, विधवा विवाह, विधवा पुनर्विवाह, केशवपन, स्त्रियांना गुलामगिरीप्रमाणे दिली जाणारी वागणूक, मनुस्मृतीनं जे स्त्रियांना सांगितलं होतं की स्त्री ही गुलाम आहे आणि तिला गुलामाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे, त्यानुसार धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना मिळणारी दास्यत्वाची वागणूक, त्याच्यातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रथा आहेत, त्या सगळ्या प्रथा ह्या स्त्रियांना उणेपणा आणणाऱ्या आहेत, स्त्रियांना अधोगतीला नेणाऱ्या आहेत. आणि त्या सगळ्या प्रथा ह्या संपल्या पाहिजे, नष्ट झाल्या पाहिजे. याची जबाबदारी ही भारतीय नागरिकांवर आहे. आणि ती संपवण्याचं किंवा त्या सगळ्या प्रथा बंद करण्याचं मूलभूत कर्तव्य नागरिक म्हणून प्रत्येकाला बजावायचं आहे. बाबासाहेबांचं एक फार प्रसिद्ध विधान आहे. त्या बाबासाहेबांनी केलेलं विधान जे आहे ते या परिपक्षामध्ये अगदी फिट बसतं. बाबासाहेब म्हणतात की मी एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजामध्ये, त्या समूहामध्ये स्त्रियांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो. परफेक्ट बसते इथे. स्त्रियांनी प्रगती केली म्हणजे काय केलं की स्त्रियांना उणेपणा आणणाऱ्या जेवढ्या काही प्रथा असतील, जेवढ्या काही रीतीभाती असतील त्या सगळ्या संपायला पाहिजे. आणि जाती निर्मूलनाची किंवा समता प्रस्थापित करण्याची चळवळ सुद्धा स्त्रियांच्या प्रगतीच्या भरोशावर पुढे जाणार आहे.
त्याच्यामुळे स्त्रिया जेवढ्या प्रगत होतील, स्त्रिया जेवढ्या गतीनं पुढे जातील, तेवढ्या गतीनं समाज विकसित होईल आणि त्याच गतीनं आपलं राष्ट्र विकसित होईल. म्हणून स्त्रियांना उणेपणा आणणाऱ्या जेवढ्या काही पद्धती असतील, जेवढ्या काही रीतीभाती असतील, त्या संपल्या पाहिजे. आणि सगळ्या धार्मिक, सामाजिक, जातीय, वर्गीय प्रादेशिक भेदभाव दूर करून भारताच्या नागरिकांमध्ये बंधुभावाची भावना वाढीस गेली पाहिजे. हे मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकाचं आहे. नंतर 6वा आहे की आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारसाचे मोल जाणून तो जतन करणे. भारताला खूप वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. भारताचं जे कल्चर आहे ते कंपोजिट कल्चर आहे, संमिश्र कल्चर आहे. आणि या कल्चरमध्ये फार महत्वाचं मूलभूत कर्तव्य आहे. काही लोक असा दावा करतात किंवा असा त्यांचा आग्रह आहे की आमचं जे आमची जी संस्कृती आहे, आमचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो सगळ्यांचा सांस्कृतिक वारसा असला पाहिजे. हा आग्रह संविधान विरोधी आहे. आणि मैं जिस कलर का शर्ट पहनू वही कलर का शर्ट सभी ने पहनना चाहिए असा आग्रह करणारे लोक संविधान विरोधी आहे आणि त्यांना आपण वेळीच ओळखलं पाहिजे. आपली संमिश्र जी संस्कृती आहे आपली, वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे सण आहेत. पंजाबमध्ये बैसाखी असेल तर इकडे पोंगल आहे, भारतामध्ये दिवाळी आहे, ईद आहे, ख्रिसमस आहे, बौद्ध पौर्णिमा आहे. ह्या सगळ्यांचं कल्चर वेगवेगळं आहे, वेगवेगळी संस्कृती आहे, वेगवेगळे लोकगीत आहेत, वेगवेगळ्या लोककला आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव लोक घालतात. इकडे आपण दक्षिणेत गेलो तर लोक लुंगी घालतील. महाराष्ट्रात आला तर महाराष्ट्राचा जुना पेहराव हा धोतर असेल. तुम्ही तिकडे युपीत, बिहार किंवा हिंदी बेल्टमध्ये जाल तर तिकडे वेगळा पेहराव आहे. नॉर्थ ईस्टला जाल तर तिकडे वेगळा आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं प्रत्येक राज्याचं, प्रत्येक प्रदेशाचं, प्रत्येक वेगवेगळं कल्चर, एक वेगळी संस्कृती आहे. आणि ते संस्कृतीचा मानणारे किंवा त्या संस्कृतीचं पालन करणारे वेगवेगळे लोक आहेत. आणि या सगळ्यांचा म्हणून या देशाचा सामूहिक सांस्कृतिक वारसा बनतो, हे लक्षात ठेवा. कुण्या एका विचारधारेचा म्हणून या देशाचा सांस्कृतिक वारसा बनत नाही. त्यामुळे या सगळ्या सांस्कृतिक संमिश्र संस्कृतीचा हा जो वारसा आहे तो वारसा आपण जतन केला पाहिजे. नंतर वने, सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यामध्ये सुधारणा करणे व प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे सुद्धा एक मूलभूत कर्तव्य 7व्या क्रमांकाचं आपलं आहे. वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव हे जे सगळ्या पर्यावरणाशी निगडीत घटक आहेत, त्या निगडीत घटकाची जोपासना आपण केली पाहिजे. नाहीतर शहरीकरणाच्या नावाखाली, रस्त्यांच्या नावाखाली, खनिज उत्पादनाच्या नावाखाली जंगल तोडली जावी. सण, उत्सव, औद्योगिकरण, वसाहती यांच्या नावाखाली किंवा यांच्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नद्यांचं, सरोवरांचं प्रदूषित होणं, जंगली प्राण्यांची तस्करी, वृक्षतोड याच्यामुळे जी जीवसृष्टी आहे, जी सजीव सृष्टी आहे, जी वन्यजीव सृष्टी आहे, त्या सृष्टीवर गडांतर आणणं, ह्या सगळ्या गोष्टी भारतीय नागरिकाच्या जबाबदारपणाचं लक्षण ठरत नाही. पर्यावरणाच्या दृष्टीनं कोणत्याही देशाच्या भूभागावर 33% वनं असली पाहिजे, परंतु आपल्या देशात फक्त 13% संरक्षित वन आहे. म्हणजे एकूण भूभागाच्या फक्त 13% वन आहे. प्रदूषणाचा स्तर प्रचंड आहे. नद्या, सरोवरे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आहेत. आणि वन्यजीव सृष्टी जी आहे, काही प्राणी असे आहेत की ज्या प्राण्याची तस्करी केल्यामुळे त्या प्राण्याचं भारतातलं अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अस्वल असेल, खवल्या मांजर असेल, वाघ असेल, एकशिंगी गेंडा असेल, या सगळ्या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. वाघाची कातळी मोठ्या प्रमाणात विकणारी टोळी आहे, हत्तीचे दात विकणारी टोळी आहे, अस्वलाचं पित्ताशय विकणारी टोळी आहे. आणि मोठ्या प्रमाणात ह्या शिकारी होतात. आणि या शिकारींमुळे आपली जी वन्यजीव सृष्टी आहे, त्या वन्यजीव सृष्टीची जी इकोसिस्टीम आहे, त्यांची जी जैव मालिका आहे, ती मालिका धोक्यात आलेली आहे. म्हणून नागरिकांचं कर्तव्य आहे की त्यांनी वनाचं संरक्षण केलं पाहिजे.
जास्तीत जास्त भूभागावर वन वाढवली पाहिजे. नद्या, सरोवर, पाण्याचे जेवढे स्रोत असतील ते सगळे प्रदूषण मुक्त ठेवले पाहिजे आणि वन्यजीव प्राण्यांची संरक्षण केलं पाहिजे. त्या प्राण्यांबद्दल आपल्या मनामध्ये भूतदया निर्माण केली पाहिजे. हे सुद्धा एक मूलभूत कर्तव्य आपलं आहे. नंतर 8वं मूलभूत कर्तव्य आहे की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे फार महत्वाचं आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, विवेकवादी बनणं, विज्ञानवादी बनणं, सुधारणावादी बनणं आणि मानवतावादी असणं, ह्या सगळ्या गोष्टी भारतीय नागरिकांकडून आपल्या संविधानाला अभिप्रेत आहे. आणि विज्ञान जे आहे, विज्ञान हे मूलतत्ववादावर प्रभाव करते. विज्ञान हे धर्माच्या दादागिरीवर हल्ला करते. विज्ञान हे धर्म मार्तंडांचं पितळ उघड करते. त्याच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये विकसित होऊ नये, शोधक बुद्धी लोकांची विकसित होऊ नये, लोकांनी सुधारणावादी होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न करणारी मूलतत्ववादी मंडळी आपल्या देशामध्ये आहे. आणि जगात सगळीकडे जी लोक होती, कोपर्निकसनं सांगितलं की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तो धर्मशास्त्राच्या विरुद्ध बोलला, त्याला जीव गमवावा लागला. अहो, कोपर्निकसचं सोडा, आपल्या इथं दाभोळकरांनी विज्ञानवाद मांडला, दाभोळकरांनी सुधारणावाद मांडला, त्यांची हत्या झाली. कलबुर्गी असतील, पानसरे असतील, ही विज्ञानवाद मांडणारी, विवेकवाद मांडणारी माणसं यांचे खून पडले, मुडदे पडले. त्याच्यामुळे विज्ञाननिष्ठ समाज उभा राहावा याच्यासाठी जी माणसं प्रयत्न करतात, त्याच्या वाटेत इतिहासापासून आजपर्यंत म्हणजे कोपर्निकस पासनं नरेंद्र दाभोळकरांपर्यंत सगळ्यांचे मुडदे पडलेले आहेत. त्याच्यामुळे विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करणं हे इतकं सोपं काम नाही. मूलतत्ववादी धर्म मार्तंड याच्या रस्त्यात आडवे येतात. त्याच्यामुळे हे कर्तव्य टाकलेलं आहे विशेषत्वानं की भारतीय नागरिकांनी या सगळ्यांवर मात करून विज्ञानवादी बनलं पाहिजे. त्यांच्यामध्ये शोधक वृत्ती निर्माण झाली पाहिजे. शोध लावा की असं का घडते, हे असं का होते, आणि या सगळ्या गोष्टीतून, विज्ञानातून मानवतावाद आणि सुधारणावाद आपल्यामध्ये रुजला पाहिजे. पुढचं कर्तव्य आहे की सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. याच्यामधली शेवटची जी ओळ आहे, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. एक लक्षात घ्या की भारतीय हिंसाचाराचा इतिहास हा अत्यंत वाईट आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ज्या नौखालीच्या भारत पाकिस्तान फाळणीच्या जेव्हापासून हिंसा झाली, त्या हिंसेपासनं अगदी काल परवाच्या दिल्ली दंगलीपर्यंत अशा अनेक हिंसाचाराच्या घटना झालेल्या आहेत. दादरी पासून तर खेरड्यापर्यंत, सोनई पासून तर नगरपर्यंत ह्या सगळ्या हिंसाचाराच्या घटना आपल्या देशामध्ये वेळोवेळी घडत आलेल्या आहेत आणि या हिंसाचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. त्यामुळे हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे की कुठल्याही प्रकारचा हिंसाचार हा आपल्या हातून घडता कामा नये, याची प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. जेव्हा केव्हा हिंसा होते, जेव्हा केव्हा दंगली होतात, जेव्हा केव्हा संघर्ष होतो, त्या प्रत्येक वेळेला देशाच्या, राष्ट्राच्या संपत्तीचं नुकसान होते. गाड्या जाळून टाका, कार्यालय जाळून टाका, आणि अशा वेळेला राष्ट्राच्या संपत्तीचं नुकसान होऊ नये. मानवाची, भारतातली लोक ही सुद्धा राष्ट्राची संपत्तीत आहे. जीवितहानी, वित्तहानी या कुठल्याही प्रकारची हानी ही भारतीय नागरिकांकडून होता कामा नये. त्याच्यामुळे हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं हे नागरिकांचं मूलभूत कर्तव्य आहे. 10वं कर्तव्य आहे की राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल. अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे. आपल्या राष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती झाली पाहिजे. आपल्या राष्ट्राची मान उत्तरोत्तर उंचावली पाहिजे.
राष्ट्राने सर्व क्षेत्रामध्ये जगात आपला डंका वाजवला पाहिजे. खेळ असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, अर्थक्षेत्र असेल, व्यापार, उद्यम, सांस्कृतिक विकास, नाट्य, कला, या सगळ्या क्षेत्रांमध्ये राष्ट्राने आपली मान उंचावली पाहिजे. आपल्या राष्ट्राने दैदिप्यमान प्रगती केली पाहिजे. याच्यासाठी सामुदायिक आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात यश संपादन करण्यासाठी झटलं पाहिजे. हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. एक छोटंसं उदाहरण घ्या खेळाचं. जेव्हा राष्ट्रीय खेळ होतात, ऑलिम्पिक असतील किंवा जागतिक स्पर्धा असतील, त्या स्पर्धांमध्ये जर एखाद्या खेळाडूने दैदिप्यमान प्रगती केली तर आपल्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज तिथं फडकवला जातो. आपल्या राष्ट्राचं राष्ट्रगान तिथं गायलं जातं आणि अशा पद्धतीने आपल्या राष्ट्राचा सन्मान तिथं होतो. आणि तो सन्मान हा प्रत्येक भारतीयाची, प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची मान उंचावणारा असतो. त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं राष्ट्र पुढे कसं जाईल, राष्ट्राची प्रगती कशी होईल, यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. शेवटचं मूलभूत कर्तव्य जे आहे, जे 86व्या घटना दुरुस्तीनं भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. 2002ला 11वं मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलं. ते आहे की प्रत्येक माता पित्याने किंवा प्रत्येक पालकाने यथास्थित त्याच्या अपत्याला किंवा त्याच्या पाल्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक पाल्याला किंवा त्याच्या अपत्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी ही त्या पालकांवर निश्चित करण्यात आलेली आहे. हे 11वं मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये समाविष्ट आहे. अशा पद्धतीनं आपण भारतीय संविधानामध्ये ही 11 मूलभूत कर्तव्य कशी समाविष्ट झाली आणि ते कशा पद्धतीनं राज्यकर्त्यांना किंवा संविधानाला कशा पद्धतीचं वर्तन नागरिकांकडनं अपेक्षित आहे, याचा आपण आढावा या व्याख्यानामध्ये आपण आता घेतलेला आहे. थोडक्यात त्याचा परामर्श घेतलेला आहे. याच्यावर विस्तृत स्वरूपात चर्चा करण्यासाठी खूप मोठा वेळ लागतो, खूप जास्त वेळ लागतो. परंतु आपल्या 1 तासाच्या कार्यकाळामध्ये आपण सांगोपांग या विषयाची चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जसे हक्क पाहिजे, आपल्याला जसे अधिकार हवे, त्याच पद्धतीनं आपण आपली कर्तव्य सुद्धा बजावली पाहिजे. कारण प्रत्येकाने आपली कर्तव्य बजावल्याशिवाय आपल्या संविधानाला अभिप्रेत असलेलं जे रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप आहे, की जबाबदार नागरिकत्व विकसित होणार नाही. आणि जोपर्यंत जबाबदार नागरिक विकसित होणार नाही, जोपर्यंत जबाबदार नागरिकत्वाचा विकास होणार नाही, तोपर्यंत या भूलभुलैयांना, या भूलथापांना लोक बळी पडत राहतील आणि आपल्या राष्ट्राच्या अधोगतीला ते कारणीभूत होतील. त्याच्यामुळे आपल्या राष्ट्राची जर दैदिप्यमान प्रगती करायची असेल, आपल्या राष्ट्राला विकसित, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही राज्य, कल्याणकारी राज्य, कायद्याचं राज्य जर आपल्याला घडवायचं असेल तर या देशातील सगळ्या नागरिकांनी संविधानानं त्यांच्यावर जी नैतिक जबाबदारी टाकलेली आहे, संविधानानं त्यांना जी मूलभूत कर्तव्य दिलेली आहे, त्या कर्तव्याचं पालन करणं नितांत अगत्याचं आहे. आणि हे पालन आपण सगळेजण करू आणि संविधानाचं हे जे जबाबदार नागरिकत्व निर्माण करण्याचं काम आहे, हे आपण सगळे मिळून पुढे नेऊ अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि बहुजन संघटक या पेजवर हा जो अतिशय समाज उपयोगी आणि महत्वाकांक्षी उपक्रम, बहुजन संघटक या पेजची जी सगळी टीम आहे, जे सगळं व्यवस्थापन मंडळ आहे, त्याच्यामध्ये राहुल खांडेकर सर असतील, बनसोड सर असतील, हर्ष
स्तूल सर असतील, सौरव गाना सर असतील, या सगळ्या मंडळी ही ज्या ज्या निष्ठेनं ज्या समर्पणानं ही मंडळी झटते त्यांचे आपण खूप खूप आभार मानूया. आणि आपण सगळ्यांनी गेल्या एका तासात हा मूलभूत कर्तव्याचा विषय समजून घेण्यासाठी जे मला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा, सगळ्या दर्शकांचा, सगळ्यांचा आभारी आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देऊ. आणि संविधानकर्ते जे आहे, संविधानकर्ते बाबासाहेब ज्यांनी म्हटलंय की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे, म्हणजे नेशन फर्स्ट, हे जे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे जगाच्या पाठीवर आणि या देशात बाबासाहेबांइतका राष्ट्रनिष्ठ देशभक्त दुसरा कुठलाही होऊन गेलेला नाही हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणि अशा या संविधानकर्त्या बाबासाहेबांना शतदा नमन करून आजचं हे आपलं व्याख्यानाचं सत्र थांबवतो. जय भीम, जय भारत.